मावशी एक काम कर, तू चल मुंबईला, मम्मीला ठेवूया इथंच. तू चल. का? आम्ही पण लाकडं आणली. जेव्हा मी ब्लॉगिंग नाही करायचो ना माझ्या गावाला, तेव्हा पासून बाई मी भाराभर लाकडं आणली. बघ कसा मरता नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. बॅकग्राऊंड थोडा चेंज वाटतोय ना. मी आज वैभववाडीत नाही आहे, मी आज आलो आहे कसालला, कारण माझ्या मावशीकडे. ते बघा माझ्या मावशीचं हॉटेल आहे. ते माझ्या मावशीचं हॉटेल एवढं इथं या पट्ट्यात एवढं फेमस आहे ना. कसालला उतरलात ना स्टँडजवळ, त्याच्यानंतर राईट मारून थोडं वरती येऊन परत लेफ्ट मारायचं आहे. तुम्हाला बाळूमामा नावाने एक हॉटेल दिसेल बघा. हॉटेलचा बोर्ड पण आहे. तर तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करा. खूप मस्त नाश्ता वगैरे असतो नाही का. तर आम्ही आता उतरलो आहे, आलो आहे आताच नाश्ता वगैरे करायला. मग इथून घरी जाणार आहे. हे बघा मावशी आणि मावशी काम करते. आता मी नाश्ता करायला बसलो आहे बघा. सगळेच आहे तिथे, मम्मी पप्पा, अरे मोठी आत्या आणि मामा पण आहेत. पहिल्यांदाच आले ना आत्या? आत्या पहिल्यांदाच आली इथे. मी आहे ना आता मावशीच्या घरी आलो आहे बघा. घर. आणि ही बघा येडी, ही माझी बहीण आहे, मावशीची छोटी पोरगी सिद्धी. मम्मी वगैरे तिथेच थांबलेत, कारण मम्मीला डॉक्टरकडे जायचं होतं ना तिथून, ते वाताची सुई घ्यायला म्हणून. कारण तिचे पाय ना पूर्ण तुम्हाला माहितीच असेल दुखतोय, म्हणून त्यासाठी तिथे सजेस्ट केलं होतं की इथे डॉक्टर आहे तिकडे मावशीनी, तर तिथेच गेली आहे ती. आता मी ना परत हॉटेलवर आलो आहे मावशीच्या, कारण ना सिद्धीला आहे ना बरं नव्हतं, म्हणून आलो आहे डॉक्टरला दाखवायला. आणि मम्मीला पण बरं नाही आहे, म्हणजे पायाचं नाही का, ते डॉक्टरला दाखवायचे. दोघं काम एकत्र होऊन जातील म्हणून आलो आहे. हा दवाखाना आहे की घर आहे तेच कळत नाही आहे बघा. मम्मी आता आतमध्ये गेली आहे. तिचं झालं वाटतं, ही पहिला गेली होती. दिलं काय औषध? मोबाईल कमी बघायचा ना जरा. मी आत्ताच घरी आलो आहे, खूप थकलो आहे. हे बघा जवळून बघा, ही माझी मावशी. सेम टू सेम मम्मी सारखी दिसते. मम्मी आणि मावशीमध्ये काहीच फरक नाही. बाई खूप भूक लागली आहे, म्हणजे नाही का सकाळपासून धावपळच चालू आहे माझी. आणि हा ॲक्च्युली सिद्धी आहे ना, तिच्या म्हणजे काकांचा मुलगा आहे हा. म्हणजे माझा पण भाऊच आहे. आज यंदा 10वीला आहेस ना तू? मग अभ्यास बिभ्यास चालू आहे का नाही तुझा? पक्का? सगळे उपाशीच झोपलेत. आत्या पण, पप्पा पण आणि मामा पण. रपारप करते भाकऱ्या. भूक लागली सगळ्यांना. सगळे बिचारे ना उपाशीच झोपलेत नाही का. उपाशी म्हणजे नाश्ता वगैरे तो जिरला पण एवढी धावपळमध्ये. मावशी एक काम कर, तू चल मुंबईला, मम्मीला ठेवूया इथंच. तू चल. का? तू चल. एक काम करूया, तू चल मुंबईला आणि सिद्धीला घेऊन जाऊया आपण. आणि मम्मी आणि दादाला इथे पाठवून देऊया, है ना. तिथं टाकूया ना. चेंबूरला टाकूया आपण, नाही तर पनवेलला टाकूया. पप्पाला पण ठेवून टाकूया इथे. पप्पा इथं मस्त वाडी मारतील. म्हणून आजारी पडलीयस. फक्त मोबाईल आणि मोबाईलच. आणि बोलते मी आजारी पडली. जेवण रेडी झालं? हा मावशी रेडी जेवण? हा म्हणजे ऑलमोस्ट झालंच. मस्त जेवलो, झोपलो आणि आत्ता उठलोय. हे बघा इथे ना भाई बकऱ्यांच्या साठा आहेत. म्हणजे आता बकरी नाही आहेत, तिथे गेलेत चरायला, पण इथे प्रॉपर नाही का साठा आहेत बघा बकऱ्यांचा.
मस्त. त्यांच्याकडे थोडेफार बकऱ्या आहेत आणि इथं कोंबडी वगैरे ठेवतात. आता टाईम झाला आहे, थोड्या वेळाने येतील बकऱ्या. इथं बघा लाकडांची रास लावली आहे म्हणजे, आणि तिथे लाकडांची खोप आहे. म्हणजे तिथे ही लाकडं ठेवणार, आणि इथे पण ठेवू शकतात. पावसात तिकडे ठेवतात नाही का, लाकडं भिजायला नको. आणि पहिला चुलीवरती करायचे ना सगळं, तर लाकडं जंगलात जाऊन आणायचे नाही का, तोडून वगैरे. तर खूप मेहनत लागते बाई याला, खूप मेहनत लागते. एक एक लाकूड म्हणजे बघून आणायला लागतो कोणत्या पद्धतीचं आहे. म्हणजे गावच्या माणसांना सगळं कळतं की म्हणजे कोणता लाकूड जळेल नाही जळेल, कोणता लाकूड नाही का चांगलावाला आहे. त्या हिशोबाने मग ते अंदाज लावून तोडतात, माहिती आहे का. आम्ही पण लाकडं आणली आहेत. जेव्हा मी व्लॉगिंग नाही करायचो ना माझ्या गावाला, तेव्हापासून बाई मी भाराभर लाकडं आणली आहेत नाही का, डोक्यावर उचलून उचलून. म्हणजे लाकडं तोडणं आणि लाकडं आणणं खूप मुश्किल आहे. हे बघा इथे पण एक छोटीशी खोप आहे. इथे पण आपण लाकडं ठेवू शकतो. हे बघा इथे तोडून ठेवलेत. पावसात मोस्टली इथे पण ठेवू शकतो. आणि इथे ना पाणी गरम करायला पण आहे बघा नाही का, जुनी पद्धत आपली गावची. हे बघा चुलीवरती पाणी गरम करायचे, टोप काळा होईस्तोवर पाणी गरम करायचं. आणि त्याच्यानंतर इथं नाही का नॉनव्हेज वगैरे बनवू पण शकतो नाही का. म्हणजे असं पूर्ण प्रॉपर कोण जास्त माणसं आली तर नाही का, बाहेरच मोठा टोप घालायचा आणि ते चूल मांडायचे आणि बनवू शकतो. आणि आंघोळीच्या टायमाला पहिला मोरी बिरी नसायची नाही का, पण इथं उभे राहून आंघोळ करायचं नाही का. इथं पाणी आणायचं, ते ठेवायचं आणि इथं उभं राहून आंघोळ करायचं. आपली गावची पद्धत एक नंबर. पळते मला बघून. या आपण बकरी आले का बघूया. हे किती आहेत बकऱ्या आता? 4. का रे, जास्त होतं ना. इकले थोड्या. हां 4 तर 4 बघू तरी. हे एक खाल्लं. अरे बापरे, छोटी आहे, छोटू आहे. या अरे लय बकऱ्या होत्या यार, सगळ्या विकून टाकल्या. हो, नाही विकायला पाहिजे होत्या. त्याने उचलून आणलं. हे ही कसली झाड आहेत? हा वांगी वांगी. वांगी आता, वांग्याचं झाड मस्त ना, पद्धत मस्त केली लावायची. मस्त आलीत रे, अजून छोटी आहेत, यायची अजून. हे का नारळाचं झाड लावलंय, मस्त लावलंय यार. हे तुम्हीच सगळ्यांना लावली गाडी झाडे नाही. हो. आणि हे कुठलं केळीचा ओके ना, माडच. मस्त यार. ही 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 पद्धत आहे ना, साडी लावून हे करतात, ती पद्धत लय भारी आहे. ह्याला केळी पण आली. हा मावशीने लावली. मस्त यार, केळीचे घड पण आले, पण अजून पिकले नाहीत. मोबाईल इकडे पण आलेत. केवढा तू. हा ना, केवढा मोठा घड आहे केळीचा, मोठा घड आहे. यो छोटा आहे, यो जास्त मोठा आहे. गावाला मस्त मस्त झाडे लावता येतात नाही का, एकदम पद्धतशीर. आपल्या परड्यात म्हणजे आपल्या कोंपणात आपण लावू शकतो मस्त मस्त झाडं. तिकडं पण तसंच लावलंय, फुलाचे आहे वाटतं ते, आबोलीची झाडं ना. मस्त लावलंय यार, आली पण फुलं. काजीने बोंड आले सुद्धा. हा काजी झाडं पण लावलेत. ही पद्धत मला आवडते यार, झाडं लावायची ना, एकदम प्रोटेक्शन पूर्ण नाही का, पद्धतशीर. तेव्हा तो काजू पाडतोय, बोंडू पाडतोय, बोंडू दाखव. ॲक्च्युली हा बोंडू आहे ना, हा बोंडू चांगला असेल ना तर हा बोंडू पण नाही का असं चोकून खायला मजा येते. ह्याचा रस प्यायला ना. आणि काजू भाजून पण खायला मजा येते.
आतमधले घर मस्त मस्त झाड आहेत यांनी तोडून आणले पण काजू जमा कर दोन भोंडू फेकून दे एक और झक्कास चीज दिखाऊ क्या हे बघा कालच्या ज्या ब्लॉगमध्ये मी जी बावडी दाखवली ना ती थोडी छोटी होती ही बघा केवढी मोठी बावडी आहे बघा मस्त आहे ते एकदम ते नाही का सैराट पिक्चर बघितलं असेल सैराट पिक्चरमध्ये कशी ती आरची अशी उभी राहते ते लंगड्या बाहेर नाही हे बघ मस्त बावडी आहे यार ही किती वर्ष जुनी बावडी आहे काय माहित नाही मस्त बावडी ही बावडी खूप खोल आहे ना खूप जास्त खोल आहे काय मस्त ओपन प्लेस आहे ना ते क्रिकेट खेळायला किती मजा येईल हा तुला प्रॉपर कोकणी बोलता येते प्रॉपर एकदम प्रॉपर नाही का रे तू गावचा आहेस ना मग प्रॉपर कोकणी बोलायला येत नाही तुला तरी मला पूर्ण कोकणी समजते मला बोलायला येत नाही किती म्हणजे किती शांतता येते पान पडलं ना झाडाचं तरी पण आवाज येईल आता मुंबईला आपली किरकिर 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 ट्रॅफिकची आता कसाल स्टेशनच्या जवळ आलो आहे जिथे मी सकाळी होतो ना तिथे मावशांसोबत आलो आहे बघा मावशे तिकडे आहेत माझे बघा तिथे चिकन घेत आहेत आणि भाई आपल्याकडे गाडी असली ना गावाला गाडी असली ना फिरायला मजा येते माहिती का आणि जर गाडी नसेल ना तर बिलकुल मजा नाही येत फिरायला ही खरी गोष्ट आहे छोटी ना छोटी गाडी तर पाहिजेच हे बघा हे माझे मावशे आहेत यांच्या पट्ट्यात ना ह्यांचं हॉटेल ना मी सकाळी दाखवलं ना ते हॉटेल फेमस आहे यांच्याकडे नाही का म्हणजे यांच्या पट्ट्यात हे फेमस आहेत पूर्ण हॉटेल यांचं परत एकदा सांगतो स्टेशनच्या बाजूला ना राईट मारलं ना तुम्ही स्टेशनच्या बाहेरून निघाला राईट मारलं ना मग तिथून लेफ्ट मारायचं मग सरळ सरळ आहे डायरेक्ट बाळूमामा हॉटेल असेल इथे माझी खातिरदारी बघा मावशाने दुकान बंद केली होती परत माझ्यासाठी ओपन केली नाही का एका स्टिंगच्या बाटलीसाठी हे बघा परत माझ्यासाठी ओपन केली दुकान की मावशे बोलले काहीतरी पी मी बोललं स्टिंग घेऊ तर ते या दुकानात नव्हती मावशे बोलले की थांब मी करतो काहीतरी मग दुकान ओपन करून आता एका बाटलीसाठी मी सकाळपासूनचा आत्ता आंघोळ करून रेडी झालो आहे बघा मस्त तेच कपडे घातलेत मी सकाळी तिकडनं आलो ना तेव्हा आंघोळ नव्हती केली होती मी आत्ता आणि गावाला काय फरक नाही पडत आंघोळ केली नाही केली मस्त वाटतं असं वाटत पण नाही की बाई पारोशी आहे ते मुंबईचे ठिकाण वेगळं आहे गावचं ठिकाण थोडं वेगळं आहे नाही मी तुम्हाला बोललो होतो नाही बघा इथं पण एक पाणी तापवत ठेवलं आहे आणि तिथं पण पाणी तापवत ठेवलं आहे आता मावशाने चिकन आणलं तर ते चिकन बनणार नाही का मी बोललो होतो इथे बाहेर चिकन बनतं आज सोमवार आहे तर मी नाही खाणार आहे जे बाकीचे खाणारे खातील मी नाही खाणार आहे सोमवार आहे ही ना अभ्यास करायला बसली होती जसं अभ्यास करायला बसली होती जसंच हा बोलला ना चल पत्ते खेळू तर तसंच उठली नाही का अभ्यास खेळायला नको पत्ते बित्ते मालवणी बोल मालवणी येते तुला बोल ना समज आता जेवलास का त्याच्यामध्ये त्याला काय बोलतात मालवणीमध्ये म्हणजे कोणत्या पद्धतीने बोलतात चिप थांब जेवलंस काय नाही हे तर सिम्पल झालं माका येत नाही जेवलास काय कुठे चाललंय याला काय बोललो काय काय चाललं काही नाही घरात आणि जर समज एखाद्याला पिडत असेल एखाद्याला पळत असेल कुठल्या म्हणजे कुत्र्या वित्र्याच्या मागं तर त्याला असंच बोलतात ना बघ कसा मरतात ना तू माका वाईच कळता मालवणी काय बोलतो कळता वाईस आपल्या घरात गेला मला बोलता नाही येत फक्त बाकी तर कळते आमका पण बोलता येत नाही बाकी सगळ्यात हा बता होय होय आता मी पत्ते खेळायला बसलोय बघा ही पोरगी ना मागं लागली होती पत्ते खेळायच्या पप्पा आणि ती आहे
आणि मी आणि मी मेहंदी कोट खेळतोय आता. अक्षय हा आधीचं पण नाव अक्षयच आहे हा. आणि माझं पण नाव अक्षयच. स्टार्ट एवढ. जेवण वगैरे झालंय माझं. आता मस्त हे लोक झोपतील, मला ब्लॉग एडिट करायचं आहे. ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे इथे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.